नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण ताराचंद भराकर, ग्रीन ॲग्रो केअर अँड पॉलिमर्स या कंपनीचा प्रतिनिधी. आपण समोर स्टार्टिंगमध्येच व्हिडिओ बघितला की या काकांच्या मिरचीमध्ये किती थ्रिप्सचा अटॅक आहेत. तर आपण इथे आता काही डेमो घेणार आहे. तर सर्वात आधी आपण या काकांची थोडी माहिती घेऊन घेऊ. नमस्कार काका. नमस्कार जी. काय नाव तुमचं? राघव किसन खंडाळे, गाव? बोरगाव, तालुका? मौदा, जिल्हा? नागपूर. तुमचा मोबाईल नंबर सांगू शकता? हो जी. सांगा. 9561029524. ठीक आहे काका. आता आपण आपले जे प्रोडक्ट आपल्या कंपनीने जे बनवले आहेत नवीन, त्याचे ट्रायलवर बेसिसवर चालू आहे हो थ्रिप्सचे. तर आपण आता इथे आपण डेमो घेऊ 3-4 पंपाचा. ठीक आहे. तर आपल्याला काय रिझल्ट येईल ॲक्च्युली आपण 4-5 दिवसाने पुन्हा येऊ आणि पुन्हा पाहणी करू. आता आपण पाहणी केलीच आहे तुमच्यासमोर हो जी. आहे ना, त्याचा व्हिडिओही बनवलेला आहे. सुरुवातीला व्हिडिओ टाकलेला आहे मी, हो हो आणि जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना, बाकी शेतकरी मित्रांना जो व्हिडिओ बघतील हो. त्यांना समजेल की अटॅक आधी कधी कसा होता. आणि आपण 4-5 दिवसांनी जेव्हा आपण रिझल्टचे व्हिडिओ घेऊ, फोटो घेऊ, तेव्हा त्यांना समजेल. हो. ठीक आहे. हो. तर यार अशा प्रकारची यांची मिरची आहे खंडाळे साहेबांची, तुम्ही बघू शकता. तर आता आपण ते डेमो घेणार आहोत. डेमो सॅम्पलचंही तुम्हाला मी दाखवतो, बॉटल्स. तर बघा, आपण हे धनुष नावाचं प्रोडक्ट आहे 10 ग्रामचं. 15 लिटर पाण्याला 1 पाऊस टाकावा लागते हा. आणि आपलं एक नवीन बनवलेलं प्रोडक्ट आहे आमच्या कंपनीने, S20 म्हणून. अजून त्याचं नामकरण होण्याचं बाकी आहे. तर जाणून घेऊ आपण रिझल्ट काय ते स्प्रे केल्यानंतर. आणि दुसरं एक बनवलेलं आहे, ही हिरवी बॉटल आहे, याचं पण वेगवेगळं स्प्रे करणार आहे आपण. धनुष कंपल्सरी ॲड करणं आहे याच्यात. तर आता आपण स्प्रे करू आणि बघू. धन्यवाद. मोबाईल अंजर बापू ते तुम्ही आपला आहे. त्यांना काय रिझल्ट भेटला तर आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये. मागच्या वेळेस जेवढी होती थ्रिप्स त्याच्यापेक्षा काही आहे, पण त्याचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. तुम्ही बघू शकता मागच्या ह्याच्यात किती अंतर आहे ना. तर आपण या 1-4 तासामध्ये आपण पांढऱ्या बॉटलचा आणि धनुष नावाचं प्रोडक्टचं आपण डेमो केलं होतं. आणि इकडे जे आहे ते हिरव्या बॉटलचं आणि धनुष या प्रोडक्टचा डेमो केला होता. तर इकडे सुद्धा आपण बघून घेऊ या 4 तासात आणि ते आता 4 तासात काय तफावत आहे. बघा, मार्किंगसुद्धा आहे इथे धनुषची. तर काका थोडं इथेही चेक करून घ्या त्याचप्रमाणे. तर हिरव्या बॉटलचा काय रिझल्ट येते आणि पांढऱ्या बॉटलचा आणि धनुषचा काय रिझल्ट येते तर काका चेक करून राहिले. 2-3 झाडं. थ्रिप्सचा अटॅक किती आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलंच आहे की अटॅक किती हेवी होता. आणि आता आपण बघून घेऊ. डबल करा, हल्लं हे माझ्या त्याने. बघू. तर आता या हिरव्या बॉटलचा काय रिझल्ट येतो आपण बघून घेऊ. इथे पण आहे सेम, सारखंच आहे दोन्ही बॉटलचं रिझल्ट. पांढऱ्या बॉटल आणि हिरव्या बॉटलमध्ये. आज आपला मारल्यानंतरचा 5वा दिवस आहे. गुरुवारी मारला होता आपण आणि आजचा मंगळवार. तर आपण खंडाळे साहेबांकडून जाणून घेऊ. नमस्कार काका. नमस्कार. तर आपण जे त्या दिवशी डेमो घेतले मागच्या गुरुवारी आणि आज मंगळवार, आज 5वा दिवस पडतो बरोबर. तर काय फरक वाटते तुम्हाला आपल्या औषधीबद्दल? त्या दिवशी जास्त होते, आज तेवढे कमी वाटून राहिले थ्रिप्स. तर तुम्हाला हिरव्या बॉटलचा रिझल्ट चांगला वाटला की पांढऱ्या बॉटलचा? दोन्ही बॉटला सारख्याच आहेत. तिथेही किडा आहे, इथेही किडा आहे. म्हणजे दोघांमध्ये काही डिफरन्स नाही आहे. दोन्हीचं औषधीचं सारखं रिझल्ट आलेला आहे तुम्हाला. ठीक आहे ना. आणि आपण ते धनुष नावाचं प्रोडक्ट घेतलं होतं आपलं ग्रीन ॲग्रो केअरचं. आणि जे 2 बॉटल्स आहे ते आपल्या कंपनीने नवीन औषध विकसित केलेलं आहे, त्याचा आपण डेमो घेतला होता की काय रिझल्ट येते म्हणून, है ना. तर एक धनुष प्रोडक्ट मी तुम्हाला प्रोडक्ट आहे हे आपण कंपल्सरी दोन्ही ह्याच्यात टाकलेलं होतं.
ग्रीन ॲग्रो केअरचं धनुष है ना, दोन्ही यात टाकलं होतं. तर काका उद्या आपण आणखीन एक डेमो घेऊ आपण त्याच प्रोडक्टचा, ठीक आहे. म्हणजे आपल्याला समजल है ना. उद्या सुट्टी राहते तुम्हाला, म्हणजे तुमच्या जवळ यायला. आता पाणी देणार आहे का तुम्ही आता? नाही, वेळ आहे पण द्यायला. ठीक आहे ना, मग उद्या मी येतो, आणखीन एक आपण याचा डेमो घेऊन घेऊ. ठीक आहे. आज मी बॉटल्स आणलेल्या नाही लीक असल्यामुळे ठीक आहे. है ना. तर उद्या आपण डेमो घेऊ आणि बघू शकता आणखीन काय काय तुम्हाला फरक वाटला काका. फरक म्हणजे हा किडा जर कमी झाला तर माल भरपूर लागते. माल भरपूर लागते. आणखीन त्या औषधीचं काही दुसरं काही तुम्हाला वाटलं का का अजून आपलं नवीन पालवा आला हा 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 की ग्रोथ झाली की ग्रीनरी आली बाकीपेक्षा ना आपल्यापेक्षा पालवा आहे. नवीन फूट काढली. नवीन फूट काढली. हां, अजून काय फरक वाटतो तुम्हाला? नवीन फूट काढली हम्म, तर नवीन फूट काढल्यावर हम्म, याला फुलबार येऊन माल लागणे आहे. बरोबर. अजून दुसरा काही वाटतो फरक नाही मग या 8 तासात आणि बाकीच्या तासात? हा हा त्याच्यात फरक आहे. तर बाकीचे पण आपण दाखवून देऊ जिथे आपण स्प्रे नाही केलाय. बघा हे इकडचं आहे. हा, इकडे किती झालं? 1 2 3 4 इकडे या 4 तासात या हे आपण 8 तास सलंग जे आहे ते आपण आपले GAPLचे प्रोडक्ट वापरले आहे, ग्रीन ॲग्रो केअर अँड पॉलिमर्सचे. तर आता इथे बघू आपण 8 व 9व्या तासात की आपल्या 8 तासामध्ये 9व्या तासामध्ये काय फरक आहे. बघा नाही, याच्यात त्याच्यात फरक आहे. हो, काय फरक जाणवतो तुम्हाला काका? फरक म्हणजे इथं पालवी नाही घेतली, हम्म, इथं पालवी घेतली आणि त्याला माल लागणे आहे. माल लागणे आहे, बरोबर. आणि तिथे थ्रिप्सचं प्रमाण कमी आहे. इथे बघून घ्या ना थ्रिप्सचं प्रमाण किती आहे. तर हा तर गेलेला आहे. तर बघू शकतो आपण इथे थ्रिप्सचं प्रमाण किती आहे. त्यापेक्षा जास्त वाटते ते. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, इथे आणि तिथे भरपूर अंतर आहे. इथे थ्रिप्सचं प्रमाण खूप जास्त दिसून राहिलं. तुम्हाला दाखवतो मी जवळ करून. बघा हे चालून राहिले, बारीक बारीक भरपूर थ्रिप्स आहेत इथे. काही तुम्हाला चालताना सुद्धा दिसतील. तर काका आता तुम्ही आपलं जे GAPLचं औषध मारलं, जे स्प्रे केलं, आपण डेमो घेतला, हो तर तुम्ही आपला जो पहिला डेमो घेतला त्यात तुम्ही समाधानी आहात का? हो, आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? चांगली औषधी आहे बा असं सांगावं लागेल ना. आणि तुम्ही त्यांना वापरण्यास प्रवृत्त कराल का? सांगाल का तुम्ही वापरा बा म्हणून हे हो औषध हो थ्रिप्सवर? हो, सांगावं लागेल ना. सांगत लागेल. तर उद्या आणखीन येतो मी, एक चक्कर माझी आणखीन एक्स्ट्रा होईल, काहीच प्रॉब्लेम नाही. आणखी आपण डेमो घेऊन घेऊ आणि आपल्याला समजून जाईल की 2 स्प्रेमध्ये पूर्ण क्लिअर होते की काय, है ना. कारण आता एकदम क्वचितच आहे. मागे आलो होतो तो 100% आपण पकडलं थ्रिप्स, तर आपल्याला तरी 80 ते 90% रिलीफ आहे माझ्या मते. तुम्हाला काय वाटते? हो बरोबर आहे. बरोबर आहे ना. तर आपण याच प्लॉटमध्ये आपण आणखीन एक उद्या डेमो घेऊ. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद काका. धन्यवाद.